किंवा समजा आईने आजीने तुमच्यासाठी म्हणून केलेले दागिने अचानक तुमच्या हाती लागले तर तुम्ही म्हणाल आज दागिने खजिना काय चाललंय, काय मोनेना काय घबाड वगैरे सापडले की काय, किंवा आज कोणीतरी बहुतेक प्रसिद्ध सोन्या चांदीचा व्यापारीच पाहुणा म्हणून येणार आहे. नाही नाही, तसं नाही. आजचा येणारा पाहुणा हा सोन्या चांदीचा व्यापारी नाहीये, पण खजिनदार नक्कीच आहे. या पाहुण्याच्या खजिनात आहे शब्दांची संपत्ती, आणि या संपत्तीचा वापर करून त्याने आपल्याला असा एक दागिना दिलाय की जो आपल्याकडे आहे याचा आपल्या सगळ्यांना जवळजवळ विसर पडला होता. आणि तो दागिना म्हणजे पत्र. व्हिडिओ कॉल आणि इमोजीसच्या या जगात भावना, प्रेम, दुःख, मागणी, निरोप, खंत या वेगवेगळ्या रत्नांनी नटलेला हा पत्राचा दागिनाही फार मोलाचा आहे, हे या खजिनदारांनी आपल्याला पुन्हा एकदा पटवून दिलं. आणि काय आहे, स्वतः कमवलेल्या संपत्तीचा आपल्याला अभिमान वाटतोच हो, पण पूर्वापार चालत आलेला असा दागिना सापडला ना की खरंच समाधान मिळतं मनाला. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. दिसायला तुम्ही फार उमदे आहात, छान आहात. बहुतेक वेळेला अशा चेहऱ्याची माणसं एक नायक निदान आपल्या शाळा कॉलेजच्या जीवनात तरी असतात. तर तुम्ही लेखककडे कशी उडी मारीत का हे सगळं करून तिथे आलात? नाही, मी अभिनय कधीच नाही केला. म्हणजे पहिल्यापासून लिहायचं हाच मुद्दा डोक्यात होता. बर, कॉलेज, शाळा, शिक्षण काय? मी शिकलो औरंगाबादला. मग तसा मूळचा मी बीडचा, पण माझं शिक्षण औरंगाबादला झालं. सरस्वती भुवन कॉलेज, शाळा. आणि तिथे काय की खूप लवकर मनावर घ्यायची सवय असल्यामुळे एक दोनदा बाईंनी कौतुक केलं की अरे जगताप तुझा निबंध चांगला, तू छान लिहितोस. तर ते फारच मनाला लावून घेतलं आणि लिहायलाच लागलो. पण काही शिक्षक खूपच चांगले होते. म्हणजे बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ किंवा डॉक्टर दिलीप घारे जे ऍक्टर आहेत चांगले, म्हणजे अशा लोकांचा पहिल्यापासून परिचय होता. जयदेव डोळेंसारखे लेखक होते. तर त्यांच्यामुळे की असं काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि पत्रकार ही फार ग्लॅमरस व्यक्ती मला वाटायची, कारण तोपर्यंत तेच जरा वजन असणारी माणसं अशी आसपास. तर आपण पत्रकार व्हायचं असं ठरवलेलं होतं. त्यामुळे लिहायला लागलो. म्हणजे लेखन म्हणजे कविता वगैरे असा मुद्दा नव्हता, पत्रकार व्हायचं आपल्याला. तर त्यातून ती सुरुवात झाली. हो, पण आता पुढे आता सध्या पत्रकार म्हणूनच गाजताय तुम्ही, नाही का, वेगळ्या अर्थाने. पण मग सुरुवात कवितेने केली का गद्य लेखनाने? नाही, खरं तर आताची ही पत्र हा मुद्दा आहे. पण सुरुवात डायरेक्ट कॉलेजात 11वी-12वीत निबंध बरे म्हणून मित्रांनी प्रेमपत्रच लिहायला लावली होती. तिथूनच सुरुवात झाली. पत्रापासूनच तशी सुरुवात. मित्र प्रेमपत्र लिहिताना किती छळायचे की त्याच्यात एकतर उत्तर हो अपेक्षित असायचं, आणि ते उत्तम असलं पाहिजे, त्याच्यात इम्प्रेशन पडलं पाहिजे, त्याच्यात उत्तर होकारार्थी आलं पाहिजे. पण मग हे एवढं सगळं दडपण असायचं अंगावर. त्याच्यातून जरा सुरुवात झाली आणि मग वर्तमानपत्रात लिहायला लागलो. परत त्या पत्रांमधनं काही कानाला खडा वगैरे एखादं की बाबा नसतं लिहिलं तर बरं झालं असतं, किंवा काय झालं वगैरे? एकदा त्याच्यात पकडला गेलो की अरे हे हाय, आणि तेव्हापासून कानाला खडा लावला की मित्रासाठी लिहायचं नाही, कारण तो जरा गोंधळ झालेला होता आणि त्या मुलीला भयंकर संताप आला होता. म्हणजे तिला पत्र कुणी पाठवूच कसा शकतो असं तिचं म्हणजे जाम इगो हर्ट होणे असं असतं. तर त्याने बिचाऱ्यांनी नाही नाही मी कुठे, मग त्यांनी अंग काढून घेतलं. आणि तेव्हा जे झालं होतं म्हणजे असं कुठल्या मुलीसमोर असं अपराधी भावनेने उभं राहण्याची वेळ जी, तेव्हापासून मग कानाला खडा की कुणासाठी पत्र वित्र लिहायचं नाही. पण आता मुलगा पत्र लिहितो, एकांकिका लिहितो, अमुक करतो, शिक्षण घेतो की नाही, काय करतो, याच्याबद्दल वडिलांना काही चिंता, काळजी? नाही, वडिलांना जास्त काळजी नव्हती. वडिलांचं असं होतं म्हणजे पहिल्यापासून स्वभाव असा आहे की ते तुझं तू बघायचं, किंवा मग तिघा भावांना त्यांनी की तुमचं तुम्ही बघायचं, तुम्ही ठरवायचं. मिरचीचं खळं लिहिलं ह्यानी, तुम्हाला किती झोमलं त्या काळात ते? मिरच्याच्या खळ्यावर लिहिलेलं त्यानं म्हणजे मला झोमण्यापेक्षा बाकी लोकांना झोपलं. की त्याच्या शिक्षणात त्यांनी काट्या लावायचं चालवलं. तिथं ट्युशन चालू होते, कोचिंग क्लास. तर त्याने ते त्याच्यामध्ये लिहिलं होतं, मास्तर तुम्ही सुद्धा पैशासाठी विकले गेले. त्याच्यामुळे चौफेर हल्ला झाला त्याच्यावरती की तुम्ही लिहायला नाही पाहिजे. काय झालं होतं म्हणजे? नाही, मुळात जो सुळसुळाट होता त्या काळात मी पण स्वतः शिकत होतो, आणि मला ते चित्र अजून तेव्हापर्यंत कधी कळलंच नव्हतं की का हे महत्वाचं काय आहे. आणि शाळेपेक्षा कॉलेजपेक्षा ते आता तर आज उलट जास्तच झालंय. सर्रास ती जबाबदारी कोचिंग क्लासेसची आहे. सर्रास त्यांची म्हणणं असं आहे की आम्हीच ठरवतो, आम्ही. आणि मला त्याच्यातला सगळ्यात मोठा राग तो म्हणजे जो लिहिला होता तो ऍक्च्युली फार वेगळा होता की
म्हणजे तुमच्याकडे पहिला दुसरा महाराष्ट्रातून येणारा मुलगा, त्याची जाहिरात तुम्ही एक पॅम्पलेट लोकांच्या दारात कचऱ्यासारखं टाकता. आणि मी लहान असताना किंवा कुठल्या लहान मुलाला काय वाटेल की चला महाराष्ट्रात पहिलं येऊन काय तर डस्टबिन पाशी दारात कुठेतरी पडलेला आपलं फोटो आहे. म्हणजे तुमचा बाजार करण्यासाठी तुम्ही लोकांचा किती बाजार करणार. आणि त्या काळात तशा बऱ्याच घटना घडत होत्या की ह्या क्लासेसचा मुलगा त्या क्लासेसचा फोटो छापतो, तो अशा पद्धतीचं सगळं चाललेलं होतं. म्हणजे हे एवढं सगळं होऊन या सगळ्यातनं तुम्ही काय कानाला खडा लावला नाही, हा त्या त्या लोकांनी लावला. मग हे आपण सुधारायचं नाही, ही प्रेरणा कुठून मिळाली? नाही सुधारायचं नाही म्हणजे तेव्हा मी एक वय असतं ना जेव्हा आपण बिघडलो असं वाटतच नाही, आपणच एकटे सुधारक आहोत असं वाटायला लागतं आपल्याला. ते वय होतं. आणि त्याच्यानंतर हळूहळू कळायला लागलं. म्हणजे बरेच लोक वडिलांकडे कंप्लेंट करायचे किंवा ज्यांना माहिती असायचं की यार तुमचा मुलगा काय लिहितो किंवा कसा बोलतो तो काय किंवा. आणि मग तुम्ही काय त्याच्यावर उत्तर द्यायचं? त्यांना असं सांगायचं की बा त्याला सुचतं ते लिहितो, तो पहिल्यापासूनच त्या कसं आहे की त्या ह्याच्यामध्ये वावरलेला आहे, त्याच्यामुळे त्याला हेच होत आहे. पण त्याने त्याचे ते हे सोडलेलं नाही. आणि केवळपासून मानलं की याला बोलायचं काही अशी ह्याच्याविषयी बोलायचं नाही. पण आता त्या काळात कोणीतरी विचारलं काय करतो तुमचा मुलगा, तो मोठा मुलगा अमुक करतो, मधला हे सगळ्यात धाकटे का? हां, मधला हा, मग मोठा मुलगा अमुक करतो, धाकटा मधला मुलगा काय करतो? लेखक आहे. लेखक. लेखक म्हणजे असा काही प्रश्न विचारला की नाही कोणी? लोक विचारतात ना हा लेखक म्हणजे मग नेमकं काय करतो. हा, म्हणजे ह्याचं काय करतो? हा, 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 आणि त्याची प्रांत नव्हते ना. हा. आणि त्याच्यात मला दोन्ही भूमिका निभावं लागत होती. एकतर त्याला समोर हे करायचं आणि घरच्या त्याच्या आईला जे सांगायचं बा चांगलं आहे, करतोय ते चांगलं करतोय असं. कॉलेजमध्ये एकांकिकांपासून तुम्ही ओळखता, ते ज्या प्रकारचं लिहायचे. पण मग पत्र लिहून तुम्ही एकमेकांना बोलत का काय? नाही, ते पत्र मी नाहीच लिहिलं. का ती कला तेव्हा सोडून गेली अचानक सगळी? नाही तेव्हा जो आधीच कानाला खडा लावला होता ना, त्याच्यानंतर मी ते नाही आता पत्र वित्र नाही हे लिहायचे. पण स्वतःसाठी होतं ना, म्हणजे नाही स्वतःसाठी पण हिंमत ती एकदा आता नको तो प्रयोग. म्हणजे पत्रांपेक्षा काय आहे ना, त्या पिढीचा आपण पण साक्षीदार आहोत की पत्र जाऊन मोबाईल येण्याचे दिवस. म्हणजे पेजर आला, मग पेजरवर असं पेज करून, मग त्याचं अप्रूप खूप होतं. मग मोबाईल आला आणि त्या मोबाईलमध्ये मग संवाद सुरू झालेले होते. तर ते पत्र खरोखर तसं मागेच पडलेलं होतं ना. आणि जेव्हा त्या गोष्टीचा असा अतिरेक वाटायला लागला की अरे यार हे काय मोबाईल, मी जे नेहमी म्हणतो की पत्र जे म्हणजे मोबाईल आपला फार फार तर खिशात व्हायब्रेट होतो, पण पत्र असं काळजात हलवून जातं. तर ती काळजात हलवणारी गोष्टच महत्वाची आहे आणि ती आपण लिहित राहिली पाहिजे असं मला वाटतं. पण तुम्हाला असा आक्षेप आहे का म्हणजे की सगळ्या जगाला पत्र लिहून झाली पण मला काय पत्र लिहिलेलं नाही? नाही म्हणजे अर्थातच ते सुरुवातीपासूनच त्याला प्रेम व्यक्त करणं फारसं काही जमत नाही. अगदी लग्नाच्या आधी पण नाही आणि आताही नाही. त्यामुळे ते फार असं दूरपर्यंत संबंधच येत नव्हता. पण आता मी तर विषय सोडूनच दिला होता. पण असेच आता म्हणजे आपल्या काय कानाला खडा लावला होता? पण आपल्या मुद्द्यावर. आपल्या मुद्द्यावर. हो म्हणजे मी म्हणजे तुमचं दर 2 वाक्याला खडे सुरू होतील. म्हणजे बरेच आपल्यातलेच काही कलाकार व्यक्ती किंवा कोणी मला जर भेटलं तर का बहिणी तुम्हाला पत्र लिहिलं की नाही, तर मला हीच सांगायची वेळ येते की मीच पत्र लिहिले पण मला अजून पत्र आलेलं नाहीये. आता बरीच वर्ष झाली, आता तरी लिहिलंच पाहिजे म्हणून एक पत्र आलं शेवटी. नाही मी हे सांगायचो की नॉर्मली मी पत्र समस्यावर लिहिलेत आणि बायको काही समस्या नाही ना. बरं, एका लेखकाची बायको म्हणून काय आयुष्यात कानाला खडे लावायला लागले? जवळपास रोजच खडे लावते मी कानाला. रोज? ऍक्च्युली तो लेखक म्हणून जितका डेडिकेटेड आहे प्रत्येक बाबतीत, तसा तो घर आणि ह्या सगळ्या बाबतीत तो थोडासा जरा दुय्यम त्याच्यासाठी होऊन जातं ते. आणि मग ते सगळं प्रायोरिटी मलाच हँडल करायला लागते. आणि मग समस्या किती मऊ शब्दात मांडली, हे खरंच पत्र नाही ते हळूहळू कसं होईल, ते कानाला खडे नाही राहणार, खडे बोल असं सुरू होईल. मी लिहिलेलं पत्र अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अंतर्भाव त्याचा करण्यात आलेला आहे. ही अत्यंत मानाची, गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आता आपण इथं विठ्ठला किती गाजलं ते गाणं, किती गाजलं. कोणता आम्ही झेंडा घेऊया ती. तर काय क्षण होता की हे आणि हे असं झालं?
नाही, तो क्षण म्हणजे तो खरं तर अल्बमच होता माझ्या स्वतःचा पण. मी बघितलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा पण. मी लहानपणापासून मला सगळ्यात जास्त आकर्षण नेत्यांपेक्षा, लहानपणापासून म्हणजे जेव्हा कळतं तेव्हापासून, की नेत्यांपेक्षा मला कार्यकर्त्यांचं खूप आकर्षण आहे, त्यांचं खूप महत्व वाटतं. की नेता सभा असते, तर मी प्रत्येक सभेला जायचो, प्रत्येक सभा ऐकायचो. मग ह्यांची सभा, त्यांची सभा, त्यांची सभा, पोतं टाकून आम्ही सभेला बसायचो रात्री आणि सभा ऐकायचो. मग नंतर मला म्हणजे आता ह्यांची सभा झाली एका पक्षाच्या नेत्याची, की मला असं वाटायचं बस हा माणूस, हा जग बदलणार. मग पुढच्या आठवड्यात दुसऱ्याची सभा असायची, अरे नाही हा जग बदलणार. असं ते इतकं प्रभावित करणारं, हिप्नोटाईज करणारं वक्तृत्व आपल्याकडे त्या काळात लोकांचं होतं. आता तसे वक्ते फार कमी राहिलेत, पण त्यांच्या सभा ऐकून असं वाटायचं. नंतर असं लक्षात यायला लागलं, अरे हे सगळे एकत्रच आहेत. हे सगळे एकत्र आहेत, हे सगळे एकत्र भेटतात, हे सगळे यांचे मैत्री आहे. आपण विनाकारण का भांडत बसतो, आपण विनाकारण कार्यकर्त्यांचे गट का असतात. आणि कार्यकर्त्यांकडे जे बघितलं सुरुवातीच्या काळात काय होतं, की लोकांना घरचं एक सपोर्ट असायचा. म्हणजे जुन्या कार्यकर्त्यांचं असं होतं, की आयुष्यभर माणसं डाव्या विचारसरणीची राहिलीत, उजव्या विचारसरणीची राहिलीत, ब्रह्मचारी राहिलीत, पण त्यांना घरच्यांची मदत असायची. त्यांना घरच्यांची मदत म्हणजे त्यांची लेकरं बाळं लग्न केलं तर त्यांची घरचे लोक सांभाळून घ्यायचे. त्यांनी नोकरी न करता पक्षांचं काम केलेली माणसं होती. आज तसं माणूस जगू शकत नाही. आज कार्यकर्त्याची अवस्था म्हणजे सगळ्यात वाईट मला अशी वाटते, की कार्यकर्ता असण्याचा काळ संपलाय, चमचे असण्याचा काळ सुरू झालाय. आणि त्या चमच्यांचं सगळ्यात अडचण अशी आहे, की त्या चमच्याला असं वाटतं, की ताटातला गुलाबजाम मी ओठापर्यंत नेतोय तेव्हा तो चमच्याला असं वाटतं की मला मिळालाय. पण त्या चमच्याचं काम तेव्हा कोणाच्या तरी ओठापर्यंत नेणं हे असतं. चमच्याच्या आयुष्यात फक्त खरकट होणं हेच असतं. आणि आज चमच्यांची संख्या जास्त वाढली, की त्याचा एवढ्याशा प्रवासातच तो समाधानी होतोय, पण त्याला खरकटच राहावं लागणार आहे आयुष्यभर. आणि ब्लेम त्याच्यावर येणार आहे, कारण दिसणार खरकटा तो आहे, तो रुमाल तोंड पुसून निघून जाणार आहे खाणारा. आणि तेच होत चाललंय. आज कुठल्याही बाईकवर साध्या नगरसेवकांनी तालुका अध्यक्षाच्या मागे 15 पोरं जय हो करत फिरतात जेव्हा बाईक घेऊन बापाच्या पेट्रोलने, तेव्हा सगळ्यात जास्त दुर्दैव वाटतं की ही तरुण पिढी कुठे चालली. आणि एका घरात 5-5 पक्षाचे लोक असतात. म्हणजे वर एका पक्षाचा झेंडा आहे, बाल्कनीत दुसऱ्या पक्षाचा झेंडा आहे, बाईकवर तिसऱ्या पक्षाचा झेंडा आहे. आणि ही सगळी तरुण पिढी, यांना मला नेहमी प्रश्न पडतो की काय यांना सोल्युशन देणार आहेत, कोणते बेरोजगारीवर आज आपल्याकडे उपाय आहे. आणि आयुष्यभर तिथं गावात पडायचं, लुडो खेळत ती चौकात तुम्हाला पोरं दिसतील. म्हणजे ही सगळ्यात दुर्दैव कार्यकर्त्यांचं चमच्यांचं हे आहे, की हे तुम्ही मागं फिराल तोपर्यंत तुम्हाला काहीच मिळणार नाही. एक दिवस हा नेता मागे बघेल आणि त्याला दिसेल ना की कुणीच माझ्या मागे नाही, एक पण कार्यकर्ता, त्या दिवशी तो तुमचं काम करायला सुरुवात करेल. तर आपण ती स्वीकारलं पाहिजे, की डावं उजवं काही नसतं. आपण भांडून एकमेकांना शिव्या देऊन, म्हणजे बापाला बाप म्हणायचं, म्हातारा घरी आहे म्हणायचं आणि नेत्याला साहेब म्हणायचं, ही काय दुर्दैवी अवस्था आहे. दुसरं काहीच करत नव्हतो, मी लिहितच होतो. आणि जेव्हा असं संधी यायची, म्हणजे मी मालिका लिहित होतो. आणि मकरंदने मला सांगितलं की आपल्याला तू सिनेमा लिहि, मी तुझे डायलॉग आणि हे बघितलंय, तर सिनेमा कसा लिहिणार डायरेक्ट, असं झालं होतं. पण असं ते बऱ्याच वेळा संपर्कात येऊन, म्हणजे नाही तू सिनेमा लिहि. तर असे एक सिनेमा, त्याच्यासाठी मी 1-2 लोकांच्या सिनेमावर काम केलं, त्यांच्या स्क्रिप्ट आणून काही डायलॉग बदलून किंवा असं लिहून दिले त्यांना. आणि नंतर एक पहिल्यांदा गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा हा सिनेमा मी लिहिला मकरांसाठी, की जो पुन्हा एकदा एक, तो गाजलाच की म्हणजे आणि ते त्याच्यानंतर मला कोणी विचारलंच नाही की तू शिकलास काय लिहिता येतो वगैरे नाही. तर ते यशाला उत्तर नसतं, शिक्षण राहून गेलं ते. पण त्या मुळात त्यातला मुद्दा असा होता की ती खूप जवळची गोष्ट होती, कार्यकर्त्याचीच गोष्ट होती, की एक कार्यकर्ता धडा शिकवतो आमदाराला, आणि ते आपल्या मनातच होतं, अंगणातली गोष्ट होती. मनातच होतं की असं करायचंय आपल्याला. आणि सुदैवाने तो सिनेमा. पण हा आवडता विषय, मनाजोगता विषय, मनात सतत डोक्यात खतखतणारा विषय पहिलाच असून सुद्धा पटकन झाला असेल नाही लिहून? हा, म्हणजे काय होतं की त्याच्यात मागचे 2 कारण होते. एक तर सयाजी शिंदे, मकरंद, नागेश भोसले हे सगळे सिनेमा, सुरेश सुवर्ण लोक निर्माता म्हणून पहिल्यांदा सिनेमा करत होते. आणि त्यांनी अशी मीटिंग ठरवली, मला बोलवलं, मला मकरंद सारखं विचारायचं, झाली ना गोष्ट, करतोयस ना? आणि मी हो म्हणायचं. आता सगळं प्रत्येक लेखक जसा बोलतो तसं, की हो झाली करतोय.
आणि त्यांनी डायरेक्ट पुण्यात मीटिंग ठेवली की हा तर आता सयाजीराव येत आहेत असं. तर मला वाटलं सयाजीराव पण तिथे कुठेतरी असतील शूटिंग करत असत. आणि मी गेलो, माझ्याकडे 2 कागद होते ज्याच्यात काही वरच्या ओळीचा खालच्या ओळीला संबंध नव्हता. आणि मी आपलं असं वाचत होतो तेव्हा त्यांच्याच लक्षात आलं की याचं काही काम झालेलं नाही. आणि त्या 2 दिवसात म्हणजे त्यांनी सांगितलं होतं त्याच्या प्रोडक्शनला की ह्याला बाहेर सोडायचंच नाही, आज जेव्हा मला कागद देईल तेव्हाच. आणि मग मी ते पर्यायच नव्हतं दुसरा काही. तर मी ते 2 दिवस ती जी गल्लीत गोंधळाचा पहिला ड्राफ्ट लिहून कम्प्लीट केला दुसऱ्या रात्री. म्हणजे नजर काय देत जवळ नजर काय आपल्याकडे तुरुंगात साहित्य निर्माण होणं याची परंपरा आहे. चित्रपटाशी संबंधित असलेले एक तुमचे मित्र, बघूया तुमच्याबद्दल काय म्हणतात. अरविंदच्या लिखाणामध्ये दम आहे, तो अशा अर्थानं की तो समाजाचा खूप अभ्यास करतो, फार नेमकेपणानं समाजाची नस पकडतो, विषयाची नस पकडतो. मांडणी चांगली आहे त्याच्याकडं. त्याची संभाषण, डायलॉग, संवाद लिखाणाची जी शैली आहे ती फार छान आहे. आपल्या मराठीमध्ये विजय तेंडुलकरांची एक शैली आहे ती त्याच पद्धतीने बोलली तरच ती परिणामकारक होते. त्याच्या त्या पद्धतीत तुमचं काही करण्याचा प्रयत्न केला तर ते चुकतं. तसं अरविंद जगताप यांची संवादाची रचना असते ती अशी पर्टिक्युलर आहे, ती तशी बोलली तरच ती परिणामकारक होते. 4 पावलं पुढं चालणाऱ्या, पुढे करणाऱ्या लेखकांच्या ह्या जत्रेमध्ये हा आपला 2 पावलं मागं राहून काम करणारा लेखक आहे. अशी काही आयुष्यात माणसं आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या जगण्याला एक फोर्स येतो. त्यामध्ये अरविंद हा एक आमच्या जगण्याचा फोर्स आहे. आणि मला असं वाटतं की अरविंद जगताप यांचं खरं लिखाण अजून बाहेर यायचंय. खूप चांगले विषय आहेत त्याच्याकडं. मला वाटतं तो स्वतःच डिरेक्शन आणि रायटिंग करेल आणि सिनेमा करेल, तो जास्त सक्सेसफुल असेल. काय म्हणायचं आहे त्याच्यावरती. नाही म्हणजे एक आयुष्यात असताना म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, यापेक्षाही सयाजीराव फार पुढे आहेत. म्हणजे तो माणूस सच्चा आहे, फार शिकण्यासारखा आहे खूप गोष्टी. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने मी बघतोय की म्हणजे त्यांचं सिंपल म्हणणं असतं की आजपर्यंत आपल्या पिढ्यांनी म्हणजे आपल्या काही पिढ्यांनी इतकी झाडं तोडलेली आहेत की ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आता आपण ती झाडं लावण्याची. मग कुठल्या तरी एका पिढीतल्या माणसाने ते काम केलं पाहिजे आणि आता आपण आपल्या पिढीने ते काम करूया असं म्हणून त्यांनी ते सह्याद्री देवराईचं काम सुरू केलं. त्या चित्रावर मी असा निष्कर्ष काढू शकतो की तुम्ही सिनेमाची संहिता देताना एवढा उशीर करता, लोक हैराण होतात आणि दुसरा काही मार्ग उरत नाही आणि ते पाया पडतात की बाबा दे, कधी दे. बघूया, पुरावा आहे आपल्याकडे. नाही आता हे काय तो अभिनेताच आहे ना, म्हणजे त्याला नाही, तुम्ही काय बोलूच नका. ते पाया पडलेत, त्यांची काय बाजू आहे ती ऐकून घेऊ ना आपण. सरांकडे एखादा विषय घेऊन गेलो की ते लेखक म्हणून इतके व्यस्त असतात की ते हातालाच लागत नाहीत, त्याचे निसटून जातात सतत. त्यामुळे यापुढे कानाला खडा लेखक म्हणून जास्त लावू का नको लावू, तू ठरवायचंय. माझी खूप इच्छा आहे. हे बघ, अजून हात कानापर्यंत नेले नाहीये. ते न्यायच्यात पटकन मला हो म्हण आणि स्क्रिप्ट लिहून दे. आय लव्ह यू. सुबोधला एवढंच सांगेन की खरोखर नाही सुचलं, खरोखरच अडकलो त्या गोष्टीत. आणि पण लिहायचं आहेच आहे आणि कानाला खडा लावायची गरज नाही. फक्त चांगलं सुचलं तरच करावं असा मुद्दा आहे. तर सुचेल असं वाटतंय. तुमची सुरुवात कशी काय झाली, तुम्ही इथपर्यंत कशा काय पोहोचलात, काय? म्हणजे तशी म्हटली तर मी मुंबईची, परंतु दरवर्षी कोकणात मात्र जात होते माझ्या आजी बरोबर. आणि ती एक आठवण अशी होती की तेव्हा दुसरं काही साधन नव्हतं, आगबटीने जायचं. बर. आणि आगबटीने गेलो. माझं जिथे घर होतं आजींचं ते गुहागरला होतं आणि साखरी आगरला होतं. तर दाभोळला उतरायचं आणि तिथे मामाची बैलगाडी यायची. बर. तर त्या बैलगाडीचा प्रवास, सकाळी उतरल्यानंतर इतकं अंग दुखत असायचं, कारण बैलगाडीचा प्रवास म्हणजे आपल्याला माहितीच आहे. आज त्याची आठवण होते. आता मी नुकतीच कोकणात जाऊन आले. आजचा प्रवास चांगल्या मोठ्या एसी गाडीतून असला तरी सुद्धा अंग दुखतं, कारण इतके खळगे रस्ते, अगदीच खळग्याने भरलेले, म्हणजे रस्ताच दिसत नाही असं होतं. तेव्हा 60 वर्षापूर्वी 75 वर्षापूर्वी जे अनुभवलं ते आता सुद्धा अनुभवते. फक्त फरक एवढाच की तेव्हा मी लहान होते
आणि त्याच्यामुळे ते अंग दुखणं लगेच बरं व्हायचं. आता मात्र 80 वर्ष झाल्यामुळे अंग दुखणं बरेच दिवस टिकतं. आई हा पहिला गुरु आणि तो गुरु आपल्याला सगळं बोटाला धरून चालायण्यापासनं ते बोलावं कसं हेही शिकवतो. सुसंस्कारित कोण करतं? आई सुसंस्कारित करते. गिरीश कुबेर साहेब, संपादक लोकसत्ता, जेव्हा पहिल्याच पानावरती वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ पहिल्याच पानावरती सुरू व्हायचं, तिथपासून वर्तमानपत्राचं मुखपृष्ठ 4थ्या पानावरती सुरू होतं, इतका सगळा काळ तुम्ही पाहिलात. आज सकाळ झाली की गिरीश कुबेरांनी अग्रलेखात काय म्हटलंय याच्यावर 5 मिनिटं चर्चा होते आणि मग त्याच्यावरती दिवसभर तुम्हाच्याही मनात नसतील असे तर्कवितर्क लढवले जातात. परंतु एक छोटा मुलगा गिरीश कुबेर टू द गिरीश कुबेर हा प्रवास कसा काय झाला? एकतर म्हणजे प्रचंड वाचायची आवड होती. हा. वेड्यासारखा वाचायचो आणि वेड्यासारखी मस्ती करायचो. वाचायचं म्हणजे रात्री 4 वाजेपर्यंत वगैरे लहानपणापासून तसं खूप सवय होती. त्याच्यामुळे तो वाचनाचा एक भाग सतत लागत गेला आणि नंतर मला असं वाटतं की 8वी-9वी पासून मी वाचनात गंभीर झालो. म्हणजे असं की मी नोंदी ठेवायला लागलो. वाचनाची दिशा बदलली. माझ्या 9वीच्या सुट्टीतल्या सुद्धा अजून वह्या आहेत. त्या 30 दिवसात मी 32 पुस्तकं वाचल्याचं नोंद आहे. आणि त्याच्यात त्या 30वं पुस्तक 30, 31, 32 याच्यामध्ये मला कुरुंदकर सापडले आणि कुरुंदकर सापडल्यानंतर मी झपाटलोच. म्हणलं आतापर्यंत आपण विचारच करत नव्हतो आणि त्या माणसाने एक विचार करायचा कसा या पद्धतीनं एक वेगळी दिशा दाखवली. आणि त्याच कालखंडामध्ये मी प्रचंड पद्धतीनं तळवळकरांच्या प्रेमामध्ये पडलो, गोविंदराव तळवळकरांच्या. असं काहीतरी लिहिता आलं पाहिजे आपल्याला, असं काहीतरी लिहायची शक्ती आपल्यामध्ये असायला हवी आणि त्यासाठी आधी आपल्याला तयारी करायला हवी वगैरे, हा एक सगळा भाग होत गेला. आणि मग ठरवलं की पत्रकारितेमध्येच यायला हवं आणि तेच एक डोळ्यापुढे लक्ष होतं. कॉलेज कुठलं? मी डोंबिवलीला पेंढरकर महाविद्यालयामध्ये. देशाचे अर्थमंत्री परदेशाला जातात आणि एका दुसऱ्या देशाच्या राजाच्या मुलाकडून तो पाहुणचाराचा खर्च वसूल करतात. हे भयानक अंगावर येणारी बातमी होती आणि ती बातमी दिल्यानंतर त्या अर्थमंत्र्यांनी त्याच्यावरती खटला भरला आणि 100 मिलियन पाऊंडचा वगैरे अशी सगळी ती गाडी नाही, काही प्रचंड श्रीमंत वर्तमानपत्र नाहीये. तर तो खटला भरला गेल्यानंतर तो ज्या वेळेला उभं राहणार होता कळलं की हे हरणार, कारण पुरावा काहीच नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी तो खटला सुरू होणार, माफी मागावी लागणार अशी परिस्थिती असताना हा जो संपादक होता तो असा चिंताक्रांत घरामध्ये साहजिकच निराश अवस्थेमध्ये बसलेला. त्याच्या मुलीने विचारलं की बाबा काय झालं. मुलगी लहान होती. त्या मुलीला त्यांनी तो संपूर्ण किस्सा सांगितला आणि असं वाटतंय म्हणाले की मला आता माझी बाजू खरी आहे, पण माझ्या पुढे पर्याय आहेत, माफी मागायची आणि सुटका करून घ्यायची का तुरुंगात जायचं, तुला काय वाटतं मी करायला हवं. तर त्या छोट्या मुलीने उत्तर दिलं की बाबा तू तुरुंगात जा, तू खरा आहेस ना, तू तुरुंगात जा. आणि हा प्रसंग इतका सुंदर आहे. आणि झालं कसं की त्या दिवशी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये एक लिफाफा येऊन पडला. त्या लिफाफ्यामध्ये क्रेडिट कार्डाचं बिल होतं. त्या बिलावरती स्वाक्षरी होती सौदीच्या राजपुत्राची आणि त्या खटल्याचा निकाल पूर्णपणे मग वर्तमानपत्राच्या बाजूने लागला आणि ती आणून दिलेली होती, ती जी पावती होती ती आणून दिलेली त्या व्यक्तीचं नाव दोदी अल फायद. दे हॅरोड्स नावाचं प्रचंड मालकीचं दुकान त्यांचं आहे आणि ते डायनाचे कदाचित सासरे झाले असते. तर त्याच्यानंतर ते जे अर्थमंत्री होते ब्रिटनचे, त्यांना तुरुंगवास झाला, त्यांना राजीनामा द्यावा लागला कारण बातमी खरी ठरली आणि त्यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. आणि हा पत्रकार जो होता त्याच्या हाताखाली पुढे नंतर मला शिकायला मिळालं. तो ढसाढसा रडला. मुलीला म्हणाला की बघ मला तुरुंगवास नाही झाला पण तरी सुद्धा माझी खरी बाजू आहे, तरी सुद्धा ती ठरली. शेवटी खरं जे आहे त्याचा आवाज हा असा ऐकला जातो आपल्या व्यवस्थेमध्ये. हे मला असं वाटतं ना, हे खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे या व्यवस्थेचं आकर्षण असणं, या व्यवस्थेतनं पत्रकारिता करणं आणि त्याला व्यवस्थेला धक्के देणं हे मला महत्वाचं वाटतं. आणि ते धक्के विशेषतः आपल्यासारख्या समाजामध्ये असेल तर जास्त जोरात द्यावे लागतात, कारण आपल्या समाजाला विचार करायची सवय नाहीये. आपण भावनेच्या अधीन राहून एकंदर सगळी परिस्थिती बघत असतो. त्यामुळे त्याचा सगळ्याचा तो प्रभाव होता आणि तो ते सगळं पाहिल्यानंतर माझा व्यवसायात राहायचा निश्चय दृढ झाला. आणि जसं प्रत्येक आमदाराला वाटत असतं मंत्री व्हावं, प्रत्येक मंत्र्याला वाटत असतं मुख्यमंत्री व्हावं, तसं प्रत्येक पत्रकाराचं एक स्वप्न असतं आपण
संपादक व्हावं. राजकारणातलं सुद्धा उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्ही ज्या खात्यामध्ये काम करताय त्या खात्याची जर तुम्ही प्रामाणिकपणे राहिलात तर त्याच्यापेक्षा वेगळी देशसेवा करायची काही गरज नाहीये. पण त्या खात्यातलं कोणीतरी राजीनामा देतो, राजकीय पक्ष काढतो, लढतो, मग लोकांना वाटतं हा आपला उद्धार करताय, त्याच्या मागे लोक जावत जातात. हा मला असं वाटतं की सामाजिक आपल्या बौद्धिक इयत्ता कमी असल्याचा निदर्शक आहे आणि ते दाखवून देणं हे मला खूप आवश्यक वाटतं, भयंकर आवश्यक वाटतं. लोक ते नाराज होतात, लोक शिव्या घालतात, तुला काय पडलंय वगैरे वगैरे हे सगळं करतात. पण मला असं वाटतं की ते कर्तव्य आहे, ते करायला हवं. आणि ज्या ज्या देशांना मोठेपणाचा स्पर्श झाला त्या सगळ्या देशांमध्ये माध्यमांसकट सगळ्या व्यवस्थांनी त्यांची कामं चोख केलेली आहेत. आपण ती करत नाही. प्रत्येकाने आपापले ती जी एक चौकट आहे ती आखून दिलेली आहे व्यवस्थेची, तिचा आदर केला. आणि अमेरिका असेल, युरोपमधला कुठलाही देश असेल, ह्याच्यामध्ये असे असंख्य दाखले देता येतील की ह्यांनी आपापल्या व्यवस्थांचं काम चोख केलेलं आहे. आपल्याकडेचा जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो दिसतोय ना, अडचण दिसते नाही, एखाद्याला नायकत्व दिलं की तो इतका नायक होतो की मग त्याच्याविषयी काही वाईट लिहिणं, चांगलं बोलणं, प्रश्न म्हणजे त्याचे काही प्रश्नच विचारायचे नसतात. ती मला असं वाटतं की खूप भाबडेपणाची अवस्था आहे. खरं म्हणजे भाबडेपणा हा शब्दच भाबडा आहे. आमचे एक शिक्षक होते, ते म्हणायचे की एखाद्याला मूर्ख असं म्हणता येत नसेल तर साधारण भाबडं असं म्हटलं जातं. तर मला असं वाटतं आपली सामाजिक अवस्था जर भाबडी असेल तर त्याचा खरा अर्थ त्याचा हा मला असं वाटतं हा आहे. आणि ती बदलायला हवी, त्यासाठी माध्यमांनीच वाईटपणा घ्यायला हवा, भूमिका घ्यायला हवी असं मी मानतो. काय भूमिका तुम्ही नेमकी घेतली त्यातून, या सगळ्या वाचनातून? ती भूमिका अशी की भूमिका घ्यायला हवी. आणि त्यातला एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ना की तो खरं लक्षात घ्यायला हवा. म्हणजे महाराष्ट्राचा नागरिक म्हणून तो आपल्याला अभिमान असा वाटायला हवा की या देशामध्ये, मी त्या अर्थाने महाराष्ट्र वगैरे वगैरे मराठी माणूस या अर्थाने म्हणत नाहीये, पण या देशामध्ये तर्कवादाची सुरुवात मराठी भूमीत झालेली आहे. महाराष्ट्राची जी सामाजिक सुधारणेची जो एक वसा किंवा एक ते बीज इथे उगवलं गेलं, हे पूर्णपणे देशातलं, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरायचा झाला तर राईज ऑफ रिझनिंग म्हणतात, तर्कवादाचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्या म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी तो पहिल्यांदा ती भूमिका मांडली, नंतर अनेक सगळे नामवंत होऊन गेले. आणि यांनी या सगळ्या समाजाला काय नाहीये, काय आहे वगैरे वगैरे हा सांगायचा पूर्णपणे प्रयत्न केला. आणि हे सगळं करताना तर्कानी, म्हणजे मला केवळ तुम्ही तुमच्याविषयी किंवा कोणाविषयी लिहायचं तर तो मला आवडत नाही वगैरे हा विषय नाही आहे. मुद्दा काय, त्याचे मुद्दे काय, त्या मुद्द्याला तर्कसंगत त्याची मांडणी आहे की नाही, त्या मांडणीचा पुष्टीर्थ काय देता येतं आणि विरोधात काय देता येतं, आणि असं देता यायला हवं. हे मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या आपल्या इतिहासाने आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणजे कुरुंदकरांची मांडणी असेल, रियासतकार सरदेसाईंची मांडणी असेल, राजवाडेंनी म्हणजे इंग्रजांना त्यांच्या पुस्तकावर बंदी घालावीशी वाटली, भारतीय विवाह संस्थेचा इतिहास त्यांनी लिहिला. ही इतकी तगडी माणसं आपल्याकडे होऊन गेली आणि त्यांचं आपण काहीच धागा स्वतःशी जोडू द्यायचा नाही आणि केवळ तुम्ही छान आम्ही छान. म्हणजे टिळकांनी त्याची खूप छान मांडणी करून ठेवली. ते म्हणाले की पत्रकाराने किंवा संपादकाने जे घडले आहे ते सरळपणे मांडावे. त्यांचे खूप शब्द खूप छान आहेत. त्यांनी फार सोपं करून सांगितलं, पण तरी सुद्धा म्हणजे आता ते म्हणाले जसं भावनेवर चालणार आहे, परत त्याला वर्तमानपत्राला एक व्यवहार आहे, त्याला एक सामाजिक बाजू आहे, त्याला एक भावना आहे, त्याला आपल्याकडची जातीपातीची सगळी उतरंड आहे. हे सगळं बघता ते एक सुळावरची पोळीच आहे थोडीशी. तुमची ही नोकरी आपण म्हणू किंवा तुमचं पद आहे, एकदा सरकारी नोकरीत आपण किंवा सरकारी पदांवरती आपण आरूढ झालो की शक्यतो ती बरेच वेळेला सुळावरची पोळीच वाटते. अगदी. तर ही सुळावरची म्हणजे मान्य आहे तुम्हाला, अगदी. तर ही पोळी जी आहे सुळावरची, ही कशी काय तुम्ही काय म्हणू आपण, खाल्ली, पचवली, पाजली, काय म्हणून त्याच्यात काय काय म्हणजे काय प्रकारचे अडथळे येऊ शकतात आणि थोडक्यात काय खडे लावावे लागले? अनेक वेळेला असं झालं की आपण जे निर्णय घेतो ते एक विचारांती निर्णय घेतो, परंतु तो विचार लोकांना पटतोय की नाही हे जेव्हा आपण विचार करतो त्याचा, तेव्हा ते आपल्याला पटवून देण्याची क्षमता असते. आणि म्हणून आपले विचार जे असतात ते फार वेगळे असले तर ते लोकांना पटतील की नाही हे पाहायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवलं होतं की पोळी किंवा भाकरी ती परतली नाही तर ती जळते. तेव्हा हे लक्षातच ठेवलं होतं की परतायचं, आपले विचार लोकांना नाही पटले तर थोडीशी माघार घ्यायची, परंतु ती माघार घेतल्यानंतर
त्या विषयाकडे पुन्हा पुन्हा सारखं वळून आपल्याला जे खरोखरच मनाला पटलं होतं ते लोकांना पटवून देण्यात आपण यशस्वी व्हायला पाहिजे, असा मी एक कानाला खडा लावला होता. मी बरेच वेळेला असं होतं ना की मध्ये असं झालं होतं की हृदय शस्त्रक्रिया, हो, जरा काय झालं करू घ्या, त्याला काय करून घ्या. त्यानंतर म्हणजे असं लोकांचं मत आहे. बरोबर. कदाचित ते अज्ञानात नसेल. आणि दुसरं म्हणजे आजकाल आपण बघतो की प्रत्येक जण उठतो तो म्हणतो ड जीवनसत्व कमी आहे आणि B12 कमी आहे. तर हे ज्या प्रमाणात ज्याचा प्रसार केला जातो आणि पेपरात नाही त्याच्याबद्दल खूप 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 लिहून येतं, तर ह्या असं प्रत्येक दर 3-4 वर्षांनी एका वेगळ्या आजाराचं नाव घेऊन, एका व्याधीचं नाव घेऊन, मग कधी तुमचं रक्तदाब असतो तो 120 वर असतो, मग ते 117 वर होतो, मग करतो, मग त्याच्यावर एक बातमी येते की 120चा 117 केला त्याच्यामुळे $60 ट्रिलियन एवढं अमेरिकेचं संरक्षण बजेट आहे, तितकी औषधं जास्ती विकली गेली वगैरे. हे सगळं जे सनसनाटीपणा आहे, हा जे एक जीवनदायी किंवा जीवन देणारं असं एक जे क्षेत्र आहे किंवा लोकांना दैनंदिन गोष्टींमध्ये दृष्टी देणं, ही जी 2 क्षेत्र आहेत ही कुठेतरी एकमेका हातात घालून चालतात. खरं आहे, बाई याच्यावरती त्यांचा तो विषय आहे, पण त्या अनुषंगाने हातात हात घालून चालणं हे तर नक्कीच आहे. आज काय होतंय, इतके रुग्ण वाढलेले आहेत की डॉक्टरला व्यवस्थित छातीचा रोग तपासताना जो वेळ द्यावा लागतो तो वेळच त्याच्याकडे नाही, कारण इतके बाकीचे रुग्ण थांबलेले आहेत, इतका आरडाओरडा होतो. परंतु तरीसुद्धा महत्व आहे ते डॉक्टरनी पेशंटशी कसं वागावं. हा लोकशाही म्हणतात त्याला ना, म्हणजे इतर लोकांनी विचार करायचा नसतो. कारण जेवढा कमी विचार तेवढं माझं सुरळीत चाललेलं असतं. हा म्हणजे मग रोगप्रतिकारक औषध जर खरोखर लागू होणारी आली ते सगळे बाकीची दुकानं बंद पडतील. दुकानं बंद पडते. म्हणजे थोडक्यात दुकानांचा देश झाला आपला सध्या. प्रत्येक बाबतीत असं आहे. आणि माझा इच्छा प्रयत्न असा आहे की ना, खरंच लोकांनी हे समजून घ्यायला हवं. दहशतवाद आता आपण एकमेकांच्या संदर्भात बोलत असतो धर्माच्या अनुषंगानं. दहशतवाद हे एखादं उत्पादन असल्यासारखा विकला गेलाय. दहशतवाद हे जणू उत्पादन आहे, हे तुमचं काही देशातलं चालत नाही ना, हे दहशतवाद माझं उत्पादन घ्या, माझ्या संरक्षण खर्चाला तपशिलाला मागणी येईल, उत्पादनांना मागणी येईल, माझ्या बंदुका गोळ्या खपतील. हा प्रत्येक बाबतीत असं झालेलं आहे. म्हणजे इतकं सांगता येईल की तुम्ही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहात, तुम्हाला मुद्दा जास्त पटकन कळेल. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये परदेशी सौंदर्य प्रसाधनं यायला लागली, त्याच वेळेला एकाच वर्षात आपल्या 2 तरुणी एक काय मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स झालेल्या आहेत. हे मुद्दा असा की इतकं सगळं आपल्या गळ्याशी येऊन पडलं आणि तरी लोक विचार करत नसतील ना, हे फार वाईट आहे. म्हणजे त्याच्यानंतर अगदी धाड भारतीय मुली प्रत्येक वर्षी मिस वर्ल्ड व्हायची, मिस युनिव्हर्स व्हायची. 1958 साली मला वाटतं रीटा फारिया मिस युनिव्हर्स झाल्या होत्या. पहिले 1966. त्याच्यानंतर 93 पर्यंत कोणीच नाही भारतामध्ये सुंदर. मग एक तुमची परदेशी बाजारपेठेत उत्पादनं यायला लागली आणि भसाभस भारतीय मुली एकदम जागतिक सौंदर्य स्पर्धेत विजयी व्हायला लागल्या. ही बाजारपेठ स्थिरावली. मग आता पेरू देशातली होते किंवा उरुग्वे देशातली, व्हेनेझुएलाचा नंबर होता. त्यामुळे बाजारपेठ आणि आपलं जगणं हे खूप निगडीत आहे आणि हे समजून सांगायला हवं असं मला वाटतं. बालसंगोपनावरती तुमचं कार्य आहे मॅडम खूप, पण एक प्रश्न मला विचारायचा आहे की त्याच्या ज्या काही चौकटी आहेत, त्याचा एक जो परिमाण आहे ठरवलेलं, ते काळानुरूप बदललं आहे. आणि जर बदललं नसेल तर आजच्या सामाजिक आणि आर्थिक चौकटीमध्ये ते कितपत प्रमाणामध्ये, किती प्रमाणामध्ये ते लागू होईल, आणि ती स्थिती आपल्याकडे तशी खरंच आहे का, आणि ती तशी होण्यासाठी काय करण्याची गरज आहे. बदलायचं आहे इथे नाही वेळ. जुन्या आणि नव्याचा बसेल कसा मेळ. घड्याळाच्या काट्यावर चालणारी स्पंदनं, परिवर्तनाच्या पहाटेला वर्तमानाची बंधनं, असाच काहीचा प्रकार आहे. पूर्वी जे चालत होतं की आई संस्कार करायची, आईच मुलाला सांभाळायची आणि आईचं दूध हे महत्त्वाचं असायचं, तसंच काहीसं मध्ये मध्ये त्याच्यात बदल होत गेले. आई नोकरी करायला लागली, दूध द्यायला वेळ नाही आहे, मुलाला सांभाळायला कोण, घरी आजी आजोबा नाहीत कारण पटत नाही आहे घरात, घरी संस्कार करणार कोण, घरी मुलाची काळजी घेणार कोण. 5 वर्ष तरी मूल मोठं होईपर्यंत आईने थोडंसं बॅकफूट असायला पाहिजे.
अनेक वेळेला असं दिसतं की घरात जर आई असली तर ते मूल उगाचच्या उगाच मोबाईल वापरत नाही, आणि आई जर नसली तर दुसरंही कोणी नसतं. म्हणून आताच्या काळामध्ये थोडा बदल करायला हवा आहे. बदलायचं आहे इथे नाही वेळ असं न म्हणताना आईनी जरूर करिअर करावं, परंतु बराचसा वेळ मुलाला द्यावा आणि मग स्वतःचं करिअर करावं. म्हणून मी आत्ता सध्या एक नवीन विषय हाताळते, मदरहूड इज दी करिअर. मराठीला महत्त्व आहे, बाईला त्याच्याहूनही जास्ती महत्त्व आहे, स्त्रीला त्याच्याहूनही जास्ती महत्त्व आहे. जेव्हा मी काही शिक्षण घेत होते त्यावेळेला मला शिकवण्यात आलं देर आर 3 M's विच आर इम्पॉर्टंट, मेन, मटेरियल अँड मनी. मी म्हटलं असं का? व्हॉट अबाउट W विच लुक्स एक्झॅक्टली ऑपोजिट M, विमेन, वेल्थ अँड विजडम. तिन्ही गोष्टी ह्या बाईकडे जास्त आहेत, आणि म्हणून हा कानाला खडा लावून मी परत जाते पुढच्या जन्मी ही स्त्रीच होण्याकरता. क्या बात. कानाला खडा कुठला तर तो म्हणजे माझी कुलगुरू बाजूला आहेत, बाजूला बसलेत म्हणून असं नाही, पण एक कानाला खडा लावून घेतला तो असं की विद्यापीठाच्या नादाला कधी लागायचं नाही. याचं कारण असं की मला महाविद्यालयात 2ऱ्या वर्षाला असताना विद्यापीठाचा निकाल लागला परीक्षेचा आणि अनुत्तीर्ण ठरवलं गेलं, आणि त्या विषयात मला 100पैकी 2 मार्क होते. मग मी अर्थातच जे काही घरामध्ये होतं ते सगळं झालं. मी ऑक्टोबरला परत परीक्षेला बसलो. त्या परीक्षेलाही मला 2च मार्क. विषय कुठला? गणित. हा. तर नाही, पण वाईट असं तरी इतके कमी मिळतील असं एवढं वाईटही नव्हतं असं. तर मग त्याच्या पुढच्या वर्षी 3ऱ्या वर्षाच्या परीक्षेला बसलो, आणि त्यावेळेला मला विद्यापीठाकडनं पत्र आलं. ते अजूनही मी ते जपून ठेवलेलं आहे. प्रेमपत्र मी नाही ठेवलेली, पण ते पत्र जपून ठेवलेलं आहे. ते पत्र असं होतं की तुमच्या पहिल्या वेळेच्या परीक्षेचा निकाल आमच्याकडनं चुकीचा लागला गेला, त्या परीक्षेतच तुम्ही उत्तीर्ण आहात म्हणून. त्याच्यामुळे कानाला खडा हा घेतला की विद्यापीठाच्या नादाला लागायचं नाही. तर पत्र 1 एप्रिलला वगैरे नव्हतं ना आलं? नाही अजिबातच. त्याच्यामुळे, आणि हा अशासाठी सांगितलं ना की मार्क ट्वेन नावाचा आवडता लेखक आहे, त्याचं एक खूप सुंदर वाक्य आहे. ते मी माझ्या बाबतीत, माझ्या मुलीच्या बाबतीतही पाळलं. त्याने तो आत्मचरित्रात मार्क ट्वेन असं म्हणतो की मी शाळा सोडली याचं कारण माझ्या असं लक्षात आलं की ती माझ्या शालेय शिक्षणाच्या फारच आड येतीये. वा 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 वा. पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.